नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा इंडियन रेल्वेमध्ये गव्हर्नमेंट जॉब हवा असेल आणि जर तुमची 10वी उत्तीर्ण झालेली असेल तर तुम्हाला कोणकोणत्या पोस्टसाठी तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये अप्लाय करू शकता आणि जॉब मिळवू शकता याचविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। काही विद्यार्थी 10वी नंतर म्हणजेच 16 वर्षानंतर त्यांची 10वी होते आणि नंतर ते काही इतर गोष्टींमध्ये व्यस्त होतात आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांना वाटतं की आता त्यांनी जॉब करावा, परंतु त्यांच्याकडे 12वीची डिग्री नसते, फक्त 10वीची डिग्री असते। या केसमध्ये तुम्ही इंडियन रेल्वेमध्ये फक्त 10वीच्या बेसिसवर कोणकोणत्या पोस्टमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकता याविषयी आपण पूर्णपणे माहिती पाहूया। तुम्हाला एक एक करून मी सर्व पोस्टविषयी माहिती देणार आहे, ज्या पोस्टला तुम्ही 10वीच्या बेसिसवर अप्लाय करू शकता। बरोबरच त्या पोस्टला किती क्रायटेरिया असतो, तसेच कोणकोणता एज क्रायटेरिया आहे, एलिजिबिलिटी काय आहे, कोणकोणत्या टेस्ट द्यावे लागतात याविषयी सुद्धा तुम्हाला इथे माहिती देणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात अगोदरची पोस्ट ती म्हणजे असते रेल्वे जॉब्स आफ्टर 10th म्हणजेच RRB ग्रुप डी। RRB ग्रुप डी मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता 10वीच्या बेसिसवर। ह्या पोस्टसाठी तुमचा एज क्रायटेरिया काय असतो, तर तुमची 10वी होणे गरजेचे आहे। बरोबरच तुमचं 18 ते 33 या वयोगटामध्ये तुम्ही आला पाहिजेत। तुमचं कमीत कमी वय हे 18 वर्ष पाहिजे, जास्तीत जास्त हे 33 वर्ष पाहिजे। अशा प्रकारे तुमचं एज असणे गरजेचे असते। जसे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही 10वी पास असणे आणि तुम्हाला कमीत कमी 40% मार्क असणे गरजेचे असते। या पोस्टसाठी तुम्ही कोणकोणत्या एक्झाम देणार, तर तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते म्हणजे CPT द्यायची असते। त्यानंतर तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असते म्हणजेच PET असते। हे क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागतात आणि हे झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, मेडिकल इव्हॅल्युएशन करू शकता। मेडिकल इव्हॅल्युएशन ह्या सर्व चारही स्टेप जर तुम्ही केल्या म्हणजे CBT, PET, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल इव्हॅल्युएशन हे सर्व काही झाल्यानंतर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल असाल आणि तुम्ही ही पोस्ट घेऊ शकता। या पोस्टसाठी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, इंटरनेटवर अधिक सर्च करू शकता। RRB ग्रुप डी साठी कोणकोणत्या प्रकारची टेस्ट असते, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले असतात याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण ही व्हिडिओ बनवू शकतो, परंतु तुम्ही सुद्धा इतर चॅनलवर या व्हिडिओ पाहू शकता। तर ही झाली मित्रांनो पहिली पोस्ट। तर मित्रांनो तुम्हाला दुसरी पोस्ट सांगतो ती म्हणजे RRB ALP। ओके, RRB ALP म्हणजेच काय असतं, RRB असिस्टंट लोको पायलट। ओके, ही टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर तुमचं इथे सुद्धा CBT होते म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते। इथे 2 कम्प्युटर बेस्ड टेस्ट होतात म्हणजे CBT1, CBT2। ठीक आहे, ह्या 2 टेस्ट झाल्यानंतर तुमचं काय होते, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे CBAT होते इथे अजून एक टेस्ट। ह्या 3 टेस्ट झाल्यानंतर तुमचं काय होतं, ह्या तिन्ही टेस्टमध्ये जर तुम्ही मेरिटमध्ये आलात, क्रायटेरिया सर्व काही पूर्ण केला, फुलफिल केला, तर तुमचं काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं याचा अर्थ तुम्ही ही पोस्ट क्लिअर केलेली आहे आणि तुम्ही RRB ALP पोस्टमध्ये तुम्ही जॉईन करू शकता। तर ह्या पोस्टसाठी काय आहे एज क्रायटेरिया, तर एज क्रायटेरिया आहे तुम्ही 10 म्हणजे इथे एज क्रायटेरिया आहे 18 ते 30 वर्ष। तुमचं कमीत कमी वय हे 18 वर्ष असणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष। जर तुमचं वय हे असेल आणि तुम्ही 10वी क्लिअर केली असेल तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल आहात। एलिजिबिलिटी जसं सांगितलं 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे असते, मिनिमम 40% तुम्हाला तिथे 40% मिळणे गरजेचे असतं। ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असतो, त्यामुळे तुम्ही पूर्ण देशामध्ये ही टेस्ट कुठेही देऊ शकतात, कुठेही तुम्ही याचे फॉर्म भरू शकतात। यानंतर तुम्ही जर पुढचा जॉब पाहिला तर तो असतो RPF कॉन्स्टेबल म्हणजेच काय असतं, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स। RPF म्हणजे काय आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स। ठीक आहे, आता ह्या पोस्टसाठी कोणकोणत्या टेस्ट द्याव्या लागतात तुम्हाला, तर जसं कॉमन आहे ती म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट। CBT दिल्यानंतर तुम्हाला पुढची टेस्ट द्यायची असते ती PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट। ह्या दोन्ही टेस्ट जर तुम्ही क्लिअर केल्या, मेरिटमध्ये आलात, तर मित्रांनो तुम्हाला पुढे द्यायचे असते मेडिकल इव्हॅल्युएशन, जिथे तुमचं मेडिकल चेकअप होतं, सर्व काही तुमच्या बॉडी रिलेटेड सर्व गोष्टी तिथे चेकअप केल्या जातात आणि ह्या जर क्लिअर झाल्या तर तुम्ही देतात नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात। ह्या चारही टेस्ट झाल्यानंतर म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, मेडिकल इव्हॅल्युएशन, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हे सर्व झाल्यानंतर काय करू शकता तुम्ही,
तर तुम्ही ही पोस्ट क्लिअर करू शकतात आणि तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मिळू शकतो, ते म्हणजे RPF कॉन्स्टेबल म्हणजेच रेल्वेमध्ये जॉब मिळू शकतो. ठीक आहे. तर फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये तुम्हाला इथे काय काय असू शकतं, तर तुम्हाला असते रनिंग, हाय जंप, लॉंग जंप अशा प्रकारचे तिथे गोष्टी असतात, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता ह्या पोस्टसाठी एज क्रायटेरिया काय असतो, एज क्रायटेरिया असतो कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष असणे गरजेचे असते आणि जास्तीत जास्त तुमचं वय 25 वर्ष असू शकतं. 18 ते 25च्या जर तुम्ही दरम्यान असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता रेल्वेमध्ये. रेल्वेच्या पोस्ट निघत असतात. याचविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पोस्ट निघाल्यानंतर सुद्धा माहिती मिळेल. त्यानंतर तुमचं काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, तुम्हाला कमीत कमी 40 मार्क असणे गरजेचे असते 10वीमध्ये 40%. पुढची पोस्ट ती म्हणजे रेल्वेमध्ये असते DLW अप्रेंटिस. DLW म्हणजेच काय असतं, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स. ही अप्रेंटिसशिप प्रकारचा जॉब आहे. ठीक आहे. ह्या जॉबमध्ये काय असतं, एक रिटन टेस्ट असते, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असतो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. या सर्व गोष्टी जर झाल्या तर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा अप्रेंटिसशिप जॉब मिळू शकतो. DLW म्हणजे डिझेल लोकोमोटिव्ह वर्क हा वाला जॉब तुम्हाला मिळू शकतो. तर मोस्टली जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे ITI वगैरे जर असेल तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो, ITI डिप्लोमा वगैरे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो, तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. आणि यासाठी एज क्रायटेरिया काय असतो, तर तुमचं कमीत कमी वय हे 15 वर्ष आणि 22 वर्षाच्या मध्ये पाहिजे. म्हणजे जर तुम्ही गर्ल असाल, म्हणजे जर तुम्ही मुली असाल, तर मुली ह्या जॉबला अप्लाय करत असेल तर त्यांचं वय कमीत कमी 15 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 22 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, 10वीमध्ये कमीत कमी 40% मार्क असणे गरजेचे असते. तर अशा प्रकारचं तुम्ही इथे पाहू शकता. आपण इथे पाहिले आहेत 4 पोस्ट, ज्यामध्ये तुम्ही म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता ह्या 4 पोस्टमध्ये. अशा प्रकारे तुम्ही ह्या 4ही पोस्ट मी तुम्हाला सांगितले आहे, ती म्हणजे RRB ग्रुप D, RRB असिस्टंट लोको पायलट, RPF कॉन्स्टेबल अशा प्रकारच्या पोस्ट तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या पोस्टसाठी तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब घेऊ शकता रेल्वेमध्ये. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा कशाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला जर रेल्वेमध्ये जॉब पाहिजे असेल तर हे जॉब खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि एक गव्हर्नमेंटचा एक चांगला जॉब तुम्ही मिळवू शकता. अशाच माहितीसाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहील. 10वीवर तुम्ही कोणकोणत्या गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करू शकता हे आपण आपल्या चॅनलवर नक्की सांगणार आहोत. जर पुढील माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.